महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्क. सत्य बातमी, ठाम भूमिका. खांडबाऱ्यात एफडीएची धडक कारवाई. 38 लिटर संशयित ताडी नष्ट. परवान्याविना विक्रीवर कारवाई. स्थानिक यंत्रणावरही उपस्थित झाले प्रश्नचिन्ह. नवापूर तालुक्यातील खांडबारा येथे अन्न व औषध प्रशासनाने ताडी विक्री करणाऱ्या एका ठिकाणी धडक कारवाई करत सुमारे 38 लिटर संशयित ताडी जप्त करून नष्ट केली. या ताडीची किंमत अंदाजे 2300 रुपये असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे. संबंधित विक्रेत्याकडे आवश्यक फूड लायसन्स नसल्याचे तपासात आढळून आले असून विक्रीचे ठिकाण अस्वच्छ अवस्थेत असल्याचे निदर्शनास आले. नंदुरबार येथील अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी अचानक छापा टाकत तपासणी केली. यावेळी अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळल्याने संशयित दर्जाची ताडी जागेवरच नष्ट करण्यात आली. सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने ही कारवाई करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. या कारवाईनंतर परिसरात विविध प्रतिक्रिया उमटू लागल्यात. अनेक नागरिकांनी एफडीएच्या कारवाईचे स्वागत करत अशा धडक मोहिमा सातत्याने राबविण्याची मागणी केली आहे. मात्र याच वेळी स्थानिक प्रशासन आणि पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित होत आहे. नागरिकांचे म्हणणे आहे की परवान्याविना ताडी विक्री अनेक दिवसापासून सुरू असल्याच्या तक्रारी होत होत्या. मग स्थानिक यंत्रणांनी वेळेत कारवाई का केली नाही? नियमित तपासण्या झाल्या होत्या का? बेकायदेशीर विक्रीकडे इतके दिवस दुर्लक्ष का करण्यात आले? असे अनेक प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत. ताडीच्या नावाखाली निकृष्ट अथवा भेसळयुक्त पदार्थांची विक्री होत असेल तर तो सार्वजनिक आरोग्याशी निगडीत गंभीर विषय असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले. त्यामुळे अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने सातत्यपूर्ण आणि कठोर कारवाई करावी अशी मागणी होत आहे. दरम्यान या कारवाईनंतर परवान्याविना व्यवसाय करणाऱ्या विरोधात आणखी मोहिमा राबविल्या जाणार का? तसेच स्थानिक पोलीस आणि संबंधित विभाग याबाबत काय भूमिका स्पष्ट करतात याकडे आता संपूर्ण खांडबारा परिसराचे लक्ष लागले आहे. महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्क साठी प्रतिनिधी सागर मेटकर, विसरवाडी.